नागपूरमध्ये सलग मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचमुळे जर आपण दृश्यांमध्ये जर पाहाल तर हुडकेश्वर परिसरातील नरसाळा भागामध्ये जे आहे ते नाल्यामधील पाणी जे आहे ते परिसरात या ठिकाणी आलेलं आहे। त्यामुळे पूरजन्य स्थिती जी आहे ते एकूणच या ठिकाणी निर्माण झालेली आहे। काही लोक जे आहे ते घरामध्ये रात्रीपासूनच अडकलेले होते, त्यामुळे या ठिकाणी जे NDRFचे पथक जे आहे ते दाखल झाले आहे आणि त्यांचं रेस्क्यू जे आहे ते बोटच्या माध्यमातून या ठिकाणी एकूणच केल्याचं दृश्य सध्याला आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये परिसरात पाणी साचलं गेल्याने अनेक लोक जे आहे ते घरात अडकले होते। काही जणांना रेस्क्यू करून जे आहे ते बाहेर देखील काढण्यात आलेले आहे, मात्र काही जण जे आहे ते अजूनही आपल्या घराच्या छतावरतीच आहे आणि त्यांना देखील या ठिकाणी जे आहे ते पालिका प्रशासनाकडून बाहेर काढण्याचा प्रयत्न एकूणच केला जातोय। नेमकी काय परिस्थिती या संदर्भात आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही स्थानिक लोकप्रतिनिधी आपण त्यांच्याशी बोलूया। हो, काय सांगाल, काय स्थिती आहे सध्याला? किती लोकांचा रेस्क्यू करण्यात आला आहे आणि किती लोक अडकलेले आहे? गेल्या 3 दिवसापासून संततधार पावसामुळे कालपर्यंत इतकं पाण्याची पातळी वाढलेली नव्हती, परंतु रात्री अचानकपणे मुसळधार पाऊस झाल्यामुळे आज पहाटेपासून पाण्याची पातळी वाढली। त्यामध्ये आमच्या एरियामधील कमीत कमी 7 लोक पाण्यामध्ये अडकलेले होते। त्यांच्या घरामध्ये पाणी गेलं तर पाण्यामुळे निघू शकत नव्हते। त्यामुळे आम्ही प्रशासनाला एक कॉल केला आणि प्रशासनानेसुद्धा आम्हाला मदत केली, बोट बोलवली आणि बोटच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत 7 लोक बाहेर काढलेले आहेत। अजून किती लोक जे आहे ते अडकण्याचा अंदाज आहे? नाही, आता काही लोक अडकलेले आहे, परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही वर गच्चीवर थांबू शकतो, आमच्या इथं इतकं पाणी आलं नाही। त्याच्यामुळे पण पाण्याची जर पुन्हा पातळी वाढली आणि त्यांच्या घरापर्यंत पण पुन्हा पाणी गेलेलं असेल तर त्यांना पण काढण्याची आम्ही पूर्ण तयारी ठेवलेली आहे। नक्कीच आपण पाहू शकतो की नागपूर शहरामध्ये एकूणच सकल भागामध्ये जे आहे ते पाणीच पाणी झाल्याचं दृश्य जे आहे ते एकूणच सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळतोय। आणि या ठिकाणी हुडकेश्वर परिसरात जर पाहायला गेलं तर हा पोहरा नदीचा जो आहे तो एकूणच पाणी या परिसरामध्ये घुसला गेलेलं आहे। त्यामुळे जवळपास काही जण जे आहे ते या परिसरात अडकलेले होते। पालिका प्रशासनाने या ठिकाणी आपलं पथक पाठवून जवळपास 7 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी केल्याचं या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडनं जे आहे ते एकूणच सांगण्यात येत आहे। आणि अजूनही जे कोणी लोक अडकले असतील त्यांचा शोध सुरू आहे आणि त्यांना देखील बाहेर काढण्याचं काम जे आहे ते पालिका प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी एकूणच केल्याचं पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।